गोड गोजिरी लाज लाजरी सैत होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी घरी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। अमरावती जिल्ह्यात 26 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे अचलपूर उपविभागातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील कापूस, हरभरा, कांदा, संत्री, तूर, केळीसह भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही सत्ताधारी जनप्रतिनिधींनी व प्रशासकीय यंत्रणेने कुठलीच दखल न घेता या जिल्ह्याचा समावेश अवकाळी नुकसान भरपाईत केला नाही। अचलपूर उपविभागातील नुकसान झालेल्या पिकाची तात्काळ पंचनामे करत योग्य ती मदत घोषित करावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। अचलपूर उपविभागात अवकाळी पाऊस सतत सुरू राहिल्याने कपाशी, तूर, संत्रा, कापूस, केळी, कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे। कर्ज, कृषी केंद्रांची उधारी, मुलांचे शिक्षण व विवाह कसे करायची अशी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे। शासनाने यापूर्वीही कुठलीच मदत शेतकऱ्यांना घोषित केली नाही। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीने शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, अचलपूर तालुका प्रमुख बंडू घोम, चांदूर बाजार तालुका प्रमुख आशिष वाटाणे, चेतन जोंजाळ, विलास सोळंके, राहुल गावंडे, शैलेश पांडे, सागर वाटाणे, गोवर्धन मेरे, टिल्लू शर्मा, धीरज सातपुते, माणिक देशपांडे, मनोहर कोथलकर, भैया बाकरे, प्रमोद डिके, गजानन घोगे आदी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एसडीओ अचलपूर यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी शासन स्तरावर करण्यात आली आहे। सानू खान सह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा। मागील 26 तारखेपासून सतत अवकाळी पाऊस सुरू होता आणि त्या पावसामुळं अतोनात अचलपूर चांदूर बाजार तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांचं, सगळ्याच पिकांचं, त्यात संत्रा असेल, तूर असेल, हरभरा असेल, कांदा असेल, सर्व पिकाचं नुकसान झालं आहे। भाजीपाल्याचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। परंतु आपल्या जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी हे निव्वळ झोपा काढत आहेत आणि उद्घाटनाच्या दिशेनं फिरत आहेत। शेतकऱ्यांचा कोणी वाली उरलेला नाही। प्रशासनाचे कोणताही अधिकारी तथा कर्मचारी शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर पोचला नाही, बांधावर पोचला नाही। ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे। ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस लोकप्रतिनिधींची रीग लागते, मतं मागासाठी भीक घेऊन फिरतात। परंतु आज शेतकरी संकटात असताना यांना कुठं चेव आलेला नाही की शेतकरी आपला पुरता हे झालेला आहे, हतबल झालेला आहे, त्याला कुठंतरी धीर दिला पाहिजे। यामध्ये ते लोकप्रतिनिधी दिसून येत नाही। आज आपण पाहतोय शेतकऱ्यावर विविध संकट आहेत। कोणाच्या घरी मुलामुलीचं लग्न आहे, कोणाच्या घरी दुःख आहे, बिमाऱ्या आहेत, पण आज सावकारी कर्ज आहे, बँकांचे कर्ज आहे, तो कोण्या पद्धतीनं फेडणार ही खऱ्या अर्थानं अडचण त्या शेतकऱ्यापुढे आलेली आहे। परंतु या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी जे शासन स्तरावर काम करतात, ते केंद्र शासन असो, महाराष्ट्र शासन असो, परंतु शेतकऱ्यांच्या बांधावर अजूनपर्यंत पोचले नाहीत। आपण पाहतोय पालकमंत्री येतात, नियोजनची मीटिंग घेतात आणि निघून जातात। परंतु एवढं मोठं हे अतिवृष्टी या जिल्ह्यामध्ये झाली, परंतु पालकमंत्र्याचं तोंड सुद्धा दिसलं नाही। असा पालकमंत्री होऊन काय कामाचा? खरं तर स्थानिक पालकमंत्री हवा होता, परंतु ते सुद्धा या सरकारनं दिलं नाही। त्यांना काय माहिती इकडच्या शेतकऱ्यांची? ते फक्त मला तर वाटते काहीतरी वसूल करण्यासाठी येतात नियोजनच्या मीटिंगमध्ये आणि निघून जातात, असा स्पष्ट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आहे। म्हणून पालकमंत्र्यांनी सुद्धा याकडे लक्ष घालावं आणि जे कलेक्टर आहेत, कलेक्टरांनी सुद्धा तसा अहवाल आणि शासनाला पाठवावा
की खऱ्या अर्थानं शेतकरी हतबल झाला आहे. त्यांना कुठंतरी धीर देण्याचं काम या शासनानं करावं एवढीच आमची मागणी आहे. आज आम्ही पदाधिकारी सर्व इथे आलेले आहोत. पुढं त्यांनी जर आमच्या या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अचलपूर आणि चांदूर बाजार या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे येथील कास्तकार शेतकरी हा अतिशय अडचणीत या ठिकाणी आला. अनेक पिकांचं अतोनात या ठिकाणी नुकसान झालं आणि ज्या पद्धतीने शासन स्तरावर या सर्व शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा होती त्या मदतीच्या अपेक्षेमध्ये हे सरकार अतिशय मोठ्या प्रमाणात फेल ठरलेलं आहे. शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा मिळावा याकरिता या पिकांचे पंचनामे हे मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाचे पंचनामे करून त्वरित शासन स्तरावर या कास्तकारांना मदतीचा हात शासनाने द्यावा या दृष्टिकोनातून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते येऊन या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन या ठिकाणी सादर करण्यात आले आणि या निवेदनातून शासनाला विनंती करण्यात आली का या कास्तकारांचे जे हाल या ठिकाणी होत आहे त्याकरिता कुठंतरी शासनाने एक पाऊल समोर यायला पाहिजे. वास्तविक पाहता या भागातील जे जनप्रतिनिधी आहेत हा पहिले त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या शेतकऱ्यांना कुठंतरी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करायला पाहिजे होतं. परंतु आज आपण पाहतो या भागातले पालकमंत्री पाहतो, या भागातले आमदार पाहतो आणि विशेष करून या भागातले खासदार या ठिकाणी पाहतो का त्यांना जनसामान्यासोबत सर्वसामान्य कास्तकारांसोबत काही घेणं देणं राहिलेलं नाही आहे. फक्त राजकारण करत हे 12ही महिने या मतदारसंघात फिरत असतात. परंतु जनसामान्यांच्या प्रश्नापासून येथील पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी हे अतिशय दूर गेलेले या ठिकाणी दिसतात आणि त्याचमुळं शेतकऱ्यांचा पूर्ण भार यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही सर्वजण या ठिकाणी घेणार आहोत. आणि यानंतरही जर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम जर या ठिकाणी या जनप्रतिनिधींनी शासनाने केलं नाही तर याहीपेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचंड आंदोलन या दोन्ही तालुक्यात या ठिकाणी करण्यात येईल असं मी या पक्षावतीनं सांगू इच्छितो.